Good afternoon, all of you. In today's lecture, we will continue our last problem. Okay. So last problem मध्ये आपण काय लर्न केलं होतं? डेल क्रेडर कमिशन बेस वरती प्रॉब्लेम होता ना? ओके. डेल क्रेडर बेस वरती आपण कमिशन बघितला होता. नील ऑफ लातूर कन्सायनर आणि कन्सायनी होते डिनाईज. सो यामध्ये आपला ऑलरेडी कन्साइनमेंट अकाउंट ड्रॉ करून झालेला आहे. कन्सायनी अकाउंट सुद्धा आपण ड्रॉ केलेला आहे आणि जे कन्सायनीचं अकाउंट आहे इन द बुक्स ऑफ कन्सायनी कन्सायनर अकाउंट ते ओपन करते. सो जसे की आपण बघितलं होतं दिस इज द मिरर इमेज. जे इकडे डेबिटचे आयटम आहेत हे सगळे क्रेडिटला येतील आणि क्रेडिटचे डेबिटला जातील. सो फर्स्ट आपण जे बिल ड्रॉ केलं होतं अटेंडन्सची लिंक पाठवली एकदा चेक करा. सो चला बिल्स पेएबल क्रेडिट साइडला इकडे जे आहेत हे सगळे इकडे येणार बट जस्ट हेडिंग टू कॅश ॲट बँक ए. सो सेकंड टू कॅश ॲट बँक हे जे 44,000 एक्सपेन्सेस पे केले होते कन्सायनीने कन्सायनरकडे हे कॅश त्याच्याकडून पे होणार आहे ना. दॅट इज वाय हियर वी मेन्शन टू कॅश ॲट बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस पुटअप केला तरी चालेल 44,080. ओके. सो तुम्हाला कन्फ्युजन जर काही होत असेल तर इथे मेन्शन करा एक्सपेन्सेस पे. हे सगळे क्रेडिट इकडे आपण डेबिटला घेतो. हे बिल्स रिसिवेबल ह्याने रिसीव्ह केलेलं आहे कन्सायनीने पे केलेला आहे म्हणून कन्सायनीच्या बुक मध्ये बिल्स पेएबल. कॅश ॲट बँक पे केलेला आहे एक्सपेन्सेस म्हणून टू कॅश ॲट बँक. देन कमिशन 10% जे मिळालेलं आहे हे 10% आणि डेल क्रेडरचं सेपरेट. सो दोन्हीसाठी टू कमिशन जे रेग्युलर आहे हे किती आहे 10%. हे पुटअप करा 10% किती मिळालं होतं कमिशन 1,41,000. अँड देन आता इथे कन्साइनमेंट आपण म्हटलेलं आहे ना ते इथे कमिशन म्हणायचं कारण कन्सायनीने काय रिसीव्ह केलेलं आहे कमिशन. दॅट इज वाय हियर वी सेड कमिशन. ओके. देन हेडिंग द्या नेक्स्ट टू डेल क्रेडर कमिशन. किती होतं ते 2%. किती मिळालेला आहे डेल क्रेडर 28,200. सो पुट अप हियर 28,200. ओके. देन आणि जो बॅलन्स होता बाय कॅश ॲट बँक सो बॅलन्स आपण इकडे ब्रॉट डाऊन करून घेतो. सो टू कॅश ॲट बँक कॅश ॲट बँक अकाउंट. सो बॅलन्स हा किती आहे 7,46,720. हा पुटअप करून घ्या 7,46,720. ओके. सो हे क्रेडिटचे जे आयटम होते हे आपण डेबिटला ऍज इट इज पुटअप करून घेतले. अमाऊंट सगळे ऍज इट इज येतील आणि जे हेडिंग आहे यामध्ये इट्स लाईक अ मायनर चेंज.
जो इकडे बिल्स रिसिवेबल होता तो पेएबल म्हणून मेन्शन झाला आणि कन्साइनमेंट अकाउंट जिथे आपल्याला बघायला मिळेल तिथे कॅश ॲट बँक येईल आणि हे जे एक कमिशन आहे ते कमिशनच्या हेडिंगच्या अंडर येतील. टू कमिशन 10% and to Dale Trader commission 2%. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Clear? आवाज नाही येते तुमचा कोणाचा? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. गुड. अंबर आज किती दिवसांनी लेक्चर अटेंड करतोस? अंबर, am I audible? Yes, ma'am. लेक्चर बरेच दिवसांनी अटेंड करतोयस ना? हो. ओके. So why you are absent? मॅडम बोलणारे स्टुडंट क्लासमध्ये नसले ना तर लक्षात येतं. नेहमी बोलणारे स्टुडंट क्लासमध्ये नसले की लक्षात येतं. हे बाकी आमचे सगळे शांत मेंबर आहेत ना, आन्सर देत नाही. नंबर कसा रेग्युलर स्टुडंट ना आन्सर देणारा. येस मॅम. सो असो बाकीचं जे कव्हर अप आहे ते करून घ्या. लास्ट प्रॉब्लेम जे आपले झालेले आहेत ते. सो होप सो तुम्हाला डेबिट साइड क्लिअर झाली Okay. असेल. क्रेडिट साइडला काय येणार आहे? इकडे जे डेबिटला होते ह्या एंट्री दॅट मीन्स सेलच्या एंट्री आहेत त्या पुटअप करा. इकडे आता एकदा चेक करा काय आहेत एंट्री आपण पुटअप केलेल्या. कन्साइनमेंट, सेल 5 लाख and 9 लाख. ओके. सो पुटअप करा इकडे. क्रेडिट आहे बाय कॅश ॲट बँक. जे कॅश ट्रान्झॅक्शन झालं होतं ते कॅश ॲट बँकच्या अंडर येणार. कॅश ट्रान्झॅक्शन 5,10,000 चं होतं. 5,10,000 अँड रिमेनिंग होतं क्रेडिटचं, म्हणजे आपण डेटर्स कडून आपण काय घेणार म्हणून इथे रिकवर होतील. सो कॅश मिळालेली नाहीये ना म्हणून त्या डेटर्सचं नेम मेन्शन करायचं दिलं असेल तर, अदरवाइज डेटर्स अकाउंट. सो ती अमाऊंट किती होती? 9 लाख. त्या अकाउंटला कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. ही अमाऊंट अशीच का आली, इथेच का घेतलेली आहे? सो टॅली करा, टॅली होतोय का बघा. टॅली कितीला होईल अकाउंट बघा. हे कॅशचं जे बायफर्केशन आहे हे मेन्शन करा जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर, अदरवाइज नॉट नेसेसरी. 500 into 1,800. This is the credit sale. Okay. टोटल सांगा. 5,10,000 प्लस 9 किती येणार आहे? 14,10,000. 14,10,000. गुड. 14,10,000 ला टॅली होईल. ओके. सो प्रॉब्लेम समजलेला आहे का? कोणाला काही डाउट्स आहेत का? Yes, ma'am. सो आपले सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम घेऊन झालेले आहेत. एक बेस प्रॉब्लेम तुम्हाला बेसिक विचारला जातो जिथे फक्त कन्साइनमेंट अकाउंट करायला सांगितलं जातं. सेकंड प्रॉब्लेम जो आपण बघितला जिथे स्टॉक सगळा सेल झालेला नाहीये, सो स्टॉक व्हॅल्युएशन बेस वरती प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. देन थर्ड प्रॉब्लेम जो की हा आपण बघितला ज्यामध्ये कन्साइनी अकाउंट ओपन करा, दोन्ही कन्साइनमेंट अकाउंट ओपन करा, डेल क्रेडर वरती विचारला जाऊ शकतो. आणि लास्ट इथे गुड सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट ओपन करा असंही सांगितलं जातं. सो नाव वी स्टार्ट लास्ट टाइप. हा कन्साइनमेंट अकाउंटला काही नाहीये, सगळ्या टाइपचे आपण प्रॉब्लेम घेतलेले आहेत. सो स्टार्ट करूयात आपण. Mr. Ajay of Ahmedabad sent on consignment
10 sewing machine costing rupees 200 each to Mr. Bhavesh of Baroda. कन्सायनर कोण आहे? अजय. अजयने काय केलेले आहे? 100 सिविंग मशीन 200 कॉस्टिंग ने पाठवलेले आहेत कन्सायनीला. कन्सायनी कोण आहे? भावेश. कन्सायनर कोण आहे? अजय. ओके, तो हे आधी बेस क्लिअर करा. द कन्सायनर पेड 1000 freight and insurance. This is the consignor expenses. कन्सायनीने जेव्हा गुड सेंड केल्या तेव्हा त्याने काही फ्रेट आणि इन्शुरन्स एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. सो त्याची अमाउंट किती आहे? 1000 रुपीज. मिस्टर भावेश स्पेंड रुपीज 500 फॉर गोडाऊन. आणि जी सेविंग मशीन सेंड केल्या होता त्याने भावेशने काय केले? ते गोडाऊन मध्ये स्टोर करून ठेवल्या, म्हणजे फॉर अ सेलिंग पर्पज. त्यासाठी त्याने अमाउंट स्पेंड केलेली आहे 500. देन at the end of the year 10 machine were unsold. It's very important thing. As stock with Mr. Bhavesh. भावेश कडे टोटल सेविंग मशीन किती सेंड केल्या होत्या? 100. आणि त्यामध्ये अनसोल्ड किती आहेत? तर 10. म्हणजेच 90 मशीन काय केलेले आहेत? भावेशने सोल्ड केलेले आहे. So the consignee sold 100 sewing machine at the rate rupees 250. म्हणजे 50 रुपीज त्याने काय केले? एक्स्ट्रा चार्ज केले पर मशीन वरती आणि मशीनरी ही सेल केलेली आहे. भावेश remitted the sale proceed after deducting expenses and his commission at the rate rupees 5% on goods sold. आणि जे काही गुड सोल्ड झालेले आहेत त्याच्यावरती 5% कमिशन भावेशला मिळालेलं आहे. सो आता आपल्याला इथे काय ओपन करायचं आहे? कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनीज अकाउंट and goods sent on consignment account in the books of अजय. अजयच्या बुक मध्ये आपल्याला हे 3 अकाउंट ओपन करायचे आहे. सो स्टार्ट करूया. कन्सायनर, कन्सायनी, गुड सेंट बेसिक लक्षात आलं का? Yes, ma'am. गुड. Yes, सो ma'am. Yes, ma'am. आपल्याला माहिती आहे फर्स्ट एंट्री आहे टू गुड सेंड ऑन कन्साइनमेंट. गुड सेंड कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला एंट्री किती होतात? जसं की मी सांगितलं थोडंसं लक्षातच ठेवा. पहिली एंट्री गुड सेंड ऑन कन्साइनमेंट, सेकंड एंट्री कन्साइनर एक्सपेन्सेस, थर्ड एंट्री कन्साइनी एक्सपेन्सेस आणि फोर्थ असणार आहे कमिशन आणि त्याच्यानंतर मग प्रॉफिट ऑर लॉस. ओके, सो चला सॉल्व करायला घेऊ आपण. फर्स्ट गुड सेंड ऑन कन्साइनमेंट. किती गुड सेंड केलेले आहेत कन्सायनरने? 100 सेविंग मशीन 200 ट्रेड. सो पुटअप करा इनटू ब्रॅकेट 100 सेविंग मशीन ऍट द रेट रुपीज 200 ट्रेड. सो टोटल मशीनरी किती येणार आहेत? मग टोटल व्हॅल्यू 20,000. 20,000. ओके. देन सेकंड जर्नल एंट्री सेकंड पोस्टिंग काय होतं? कन्सायनर एक्सपेन्सेस आपण पुटअप करतो. सो कन्सायनर एक्सपेन्सेस जेव्हा मेन्शन करतो तेव्हा हेडिंग असणार आहे टू कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक. तर कन्सायनरने किती एक्सपेन्सेस पे केलेले आहेत? 1000. ते कोणते आहेत? तर फ्रेट आणि इन्शुरन्स. फ्रेट अँड इन्शुरन्स पुटअप करा 1000 रुपीज. सेकंड एंट्री. थर्ड एंट्री आपण काय करतो? कन्सायनी एक्सपेन्सेस. कन्सायनीच्या नावाने इथे मेन्शन करायचे आहे. सो टू भावेश अकाउंट. भावेशने
कोणते एक्सपेन्सेस पे केलेले आहेत फॉर अ गोडाऊन साठी 500. सो गोडाऊन रेंट एक्सपेन्सेस, गोडाऊन रेंट किती आहेत ते 500. हा तिन्ही एंट्र्या लक्षात आल्या का? Yes, ma'am. ओके गुड. Yes, Yes, ma'am. आपण Yes, ma'am. सेलिंगची एंट्री पुटअप करायची आणि त्याच्यानंतर मग कमिशनची एंट्री. सो सेल किती केलेले आहेत भावेशने बाय, एक मिनिट, ma'am. 90 machines. हा 90 मशीन ऍट द रेट रुपीज 250. ओके. सो मेन्शन करा बाय भावेश. कंसाईनीचे नाव आपण इथे पुटअप करतो. भावेश अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल मेन्शन केला तरी चालेल. सेल्स आणि किती मशिनरीचं बायफर्केशन द्या 90 इंटू 250. ओके. सो टोटल करा कॉलम मध्ये 90 इंटू 250. टोटल किती येणार आहे 22,500. 22,500. 500. इज इट क्लिअर? Yes. Yes, ma'am. ओके. आता आपण काय करतो, कन्सायनीने सेल केले तर कन्सायनीला कमिशन पे करतो आपण. सो कन्सायनी कमिशन पे करा बरं. मग इथे बाय कमिशन सॉरी टू भावेश कमिशन ऍट द रेट रुपीज 5% ऑन सेल. सो आता सेलिंगची अमाऊंट किती आहे, टोटल सेलची व्हॅल्यू किती आहे 22,500 500. इंटू 5% चार्ज करा आणि अमाऊंट पुटअप करा कमिशनची. किती येईल बघा 5% ऑन 22. 1,125. राईट 1,125. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. स्वतः सगळ्यात महत्वाची थिंग, आपण आता अनसोल्ड गुड्स वरती काय करतो, स्टॉक व्हॅल्युएशन. तो स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये स्टुडंटना कन्फ्युजन होतं. स्टॉक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, स्टॉक व्हॅल्युएशन इज बेस्ड ऑन अनसोल्ड गुड्स. आणि अनसोल्ड गुड्स कॅल्क्युलेट करताना आपण 3 स्टेप फॉलो करतो. अनसोल्ड गुड्सचं आधी कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कन्सायनर अँड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कन्सायनी. ओके. सो पुटअप करा बाय कन्साइनमेंट स्टॉक, कन्साइनमेंट स्टॉक किंवा स्टॉक व्हॅल्युएशन असं मेन्शन केलं तरी चालेल. कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट. सो फर्स्ट अनसोल्ड किती आहेत सांगा बरं. 100 सिविंग मशीन पाठवलेले आहेत, त्यामधले 90 सोल्ड झालेले आहेत. सो अनसोल्ड किती आहेत 10. 10. ओके. 10. सो 10 ला रेट जो सेंड केला होता कन्सायनीने तोच रेट पुटअप करायचा 200. 200 रेटने सेंड केल्या होत्या गुड्स. सो 200 आहे. मग अमाऊंट पुटअप करून घ्या, किती येतील इनर मध्ये मेन्शन करा 2000. 2,000. क्लिअर? काय केलं आपण लक्षात आलं का? Yes, ma'am. अनसोल्ड गुड्स इंटू 200 कॉस्टिंग ऍट द रेट रुपीज. सो अमाऊंट मिळाली तुम्हाला 2000. त्याच्यानंतर आपण काय करतो, प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कन्सायनर अँड प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कन्सायनी. सो प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस मेन्शन करा, कन्सायनर एक्सपेन्सेस
proportionate expenses consignor. consignor चे expenses किती आहेत 1000. so 1000 rupees into unsold goods 10 divided by total goods. so total goods किती होते 100. कॅल्क्युलेट करून व्हॅल्यू सांगा किती येईल बघा. 100 into 10 divided by 100. 1000 into 10 divided by 100. 100. Amount किती मिळेल 100. 100. कॅल्क्युलेशन लक्षात आलं का. प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कन्सायनर 1000 कोणते घेतलेले आहेत आपण. जे इथे डेबिटचे कन्सायनर एक्सपेन्सेस आहेत 1000 फ्रेट आणि इन्शुरन्स. हे आपण 1000 घेतले इनटू अनसोल्ड गुड्स 100 डिवायडेड बाय टोटल गुड्स. टोटल गुड्स किती सेंड केले होते 100. म्हणून कॅल्क्युलेशन आलं आपला 100. सो टोटल आउटरला घ्या. टोटल किती येईल बघा. 2100. 2100. आता आपण तुम्ही विचारायला येते की कन्सायनी एक्सपेन्सेसचे प्रपोर्शनेट तर आपण घेतलेच नाही. का नाही घेतले सांगा बरं. कारण इथे गोडाऊन रेंटच फक्त दिलेलं आहे आणि गोडाऊन रेंट इज नॉट इन्क्लुडिंग इन स्टॉक व्हॅल्युएशन. जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे रिकरिंग एक्सपेन्सेस नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. so this is the non recurring expenses. that is why these amount here we not including for stock valuation. right. so आता चला आपलं स्टॉक कन्साइनमेंट अकाउंटचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. क्लोज करा कन्साइनमेंट अकाउंट अँड फाइंड आउट प्रॉफिट और लॉस. $22,500 plus 2,100. टोटल किती येईल मग 24,600. ओके 24,600. 24,600. then find out profit. profit find out करा. profit and loss account. किती येईल बघा प्रॉफिट. $24,600. 1975. हा राईट 1975. गुड. सो इज इट क्लिअर कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं का. इथे कोणाला डाऊट आहे का ही एंट्री कशी आली काय. इज इट क्लिअर. अरे बोला फटाफट. Yes, ma'am. Yes, ma'am. सो नेक्स्ट अकाउंट कडे जातोय आपण आता. कन्सायनी अकाउंट. ओके दॅट मीन्स मिस्टर भावेश अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्सायनर. सो इथे आपण 3च एंट्री करतो बाय कन्साइनमेंट अकाउंट